आज करूया अख्ख्या गवारीची भाजी। या भाजीसाठी कोवळी गवार घ्यायची आहे। गवार स्वच्छ धुवून शिरा न काढता पातेल्यामध्ये पाणी घेऊन बोट चेपी होईपर्यंत शिजवून घेणार आहे। गवार खूप जास्त शिजवायची नाही। 5 ते 7 मिनिटात गवार शिजलेली आहे आणि रंग पण बदलला आहे। गवार व्यवस्थित शिजली आहे का ते बघूयात। गवार व्यवस्थित शिजलेली आहे। गॅस बंद करून चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे पाणी पण निथळलं जाईल आणि गवार गार होईल। गवार थंड झालेली आहे। मी दोन्ही बाजूनी गवारीच्या शिरा काढून घेणार आहे। आता आपण भाजी करूयात। भाजीसाठी मी इथे कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मोहरी घातली। मोहरी छान तडतडल्यावर पाव चमचा हिंग घातला। हिंग छान फुलल्यानंतर हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली। कढीपत्ता परतून घेऊन त्याच्यामध्ये शिजवलेली गवार घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता घालूयात 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ। भाजी व्यवस्थित मिक्स करून फक्त 1 मिनिटाची वाफ काढून घेतली। वरतून ओलं खोबरं घातलं। आता आपली भाजी तयार आहे। मी याच्यात शेवटी थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। अख्ख्या गवारीची भाजी तयार आहे। नक्की करून बघा। चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।